नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. सेबीनं म्युच्युअल फंडांना परदेशात गुंतवणूक करणाऱ्या एक्सचेंज ट्रेडेड फंडामध्ये म्हणजेच ETF येत्या 1 एप्रिलपासून नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास मनाई केली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाला म्हणजेच AMFIला परदेशातील गुंतवणूक असणाऱ्या ETF योजनांमध्ये नवीन गुंतवणूक प्रवाह रोखण्यास सेबीनं सांगितले. परदेशातील समभागांमधील देशातील गुंतवणुकीने 7 अब्ज डॉलरची मर्यादा ओलांडल्यानंतर गुंतवणुकीला मनाई करण्यात आली. म्युच्युअल फंड योजनांमधून थेट परदेशात थेट समभाग खरेदीला 7 अब्ज डॉलरची मर्यादा आहे. जानेवारी 2022 गुंतवणुकीची ही कमाल मर्यादा गाठली गेली. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जाच्या म्हणजेच NPAच्या प्रमाणात घट झाल्याचे फिक्की IBA बँकर्सच्या अहवालातून माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे बुडीत कर्जाच्या प्रमाणात सरकारी बँकांनी खाजगी बँकांना मागे टाकले. सरकारी बँकांचा NPA हा खाजगी बँकांपेक्षा कमी आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जाच्या प्रमाणात सरकारी बँकांच्या तुलनेत कमी घट झाली आहे. येत्या 1 एप्रिलपासून किया कंपनीची कार महाग होणार आहे. किया इंडियाने येत्या 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमती 3% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ आणि नियामक बदलांमुळे एकूण खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने सांगितले. IDFC फर्स्ट बँकेने FD म्हणजेच मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ केली. FD करणाऱ्या सामान्य ग्राहकांना आता 3 ते 8% वार्षिक व्याज मिळणार आहे. वरिष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा 0.5% जास्त व्याज मिळणार आहे. NSEवर IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4% घसरले आहेत. जागतिक अस्थिरता आणि कंपन्यांनी कन्सल्टन्सी सेवेत केलेली कपात ॲक्सेंचरने 2024 या आर्थिक वर्षासाठी महसुलात तुटीचा अंदाज वर्तवला आहे. या आर्थिक वर्षात 1 ते 3% महसूल वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अगोदर 2 ते 5% महसूल वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यानंतर निफ्टी ID इंडेक्समध्ये 2% घसरण झाली. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.